ईगल. ईगल्स तर्फे गोलंदाज रोहित शिंदे करतील सुरुवात. स्ट्राईकवर सिद्धेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती विस्मय. ग्रुप बी चा हा पहिला सामना आणि एकंदरीत तिसरा सामना. पहिल्या चेंडूवरती आघात. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरून 4 धावा. आरपीएल चौकार. काही खेळाडू असे असतात जे पवेलियन मधूनच सेट होऊन येतात. पहिल्या चेंडूवरती असा स्ट्रोक खेळला जसे पवेलियन मधून सेट होऊन आलेले आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा स्ट्रोक साधला. परफेक्ट टायमिंग. 4 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित चांगला चेंडू. यावेळेला मात्र यॉर्कर. चांगला चेंडू. स्ट्राईक जरूर रोटेट झालेली आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 5 धावा आलेल्या आहेत. रोहित याने हा चेंडू फार हुशार रीतीने केला होता. यॉर्करचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्यांदा स्ट्राईक वरती विस्मय. जलद गतीचा चेंडू. योग्य टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर. आणि ऑफस्टंपच्या बाहेर जर चेंडू असेल तर नेहमी फलंदाज थोडासा का होईना त्याला त्रास नक्कीच होतो. 3 चेंडूंवरती धावसंख्या झालेली आहे 5-0 गड्यांच्या मोबदल्यात संघ स्टनर्स. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि कव्हर पॉइंटच्या दिशेला हा चेंडू टिपला गेला. पहिला गडी बाद होत आहे संघ स्टनर्सचा. पहिला झटका विस्मय यांच्या रूपानं. धाव फलकावरती धाव संख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यात स्टनर्स. जर पहिला चेंडू सोडला ज्या चेंडूवरती रोहित यांना सिद्धेश याने चौकार ठोकला होता त्यानंतर त्यांनी एक चांगला यॉर्कर टाकला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती आले होते विस्मय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. निर्धाव चेंडू राहिला. त्यानंतर दबाव वाढला होता आणि त्याच चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विस्मय बाद झाले. माझ्या मते चुकीचं शॉट सिलेक्शन झालं होतं. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या होत्या 5. तर मोठ्या स्ट्रोकची गरज नव्हती. त्यांना स्ट्राईक रोटेट करण्याची गरज होती. अजून खेळपट्टीवरती वेळ काढण्याची गरज होती. पण मोठ्या स्ट्रोकच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत विस्मय. आणि नवीन फलंदाज जे नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत ते आहेत राहुल. जबरदस्त चेंडू अपील होते आणि बाद. सिद्धेश
आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो हॅलो टेस्ट.
षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. 3 गड्यांच्या मोबदल्यात संघ स्टनर्स 2 षटक 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक निभावण्यासाठी आलेले आहेत तेजस. एकंदरीत धावसंख्या झालेली आहे स्टनर्सची 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित यांच्या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली आणि एकापाठोपाठ एक गडी बाद होत राहिले. तेजस स्ट्राइकवर राहुल. स्लोअर आर्म डिलिव्हरी, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू दिसत होता. अंपायर्स कडून इशारा, लेगबाईसचा आला. गती या चेंडूवरती कमी केली होती तेजस यांनी आणि गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय तेजस यांच्या गोलंदाजीमध्ये. एकूण धावसंख्या झालेली आहे 11 3 गड्यांच्या मोबदल्यात संघ स्टनर्स. डावखुरे फलंदाज प्रतीक यावेळेला स्ट्राईकवरती आपण पाहत आहात, ज्यांनी व्यक्तिगत 2 धावा कमावलेल्या आहेत 2 चेंडूंचा सामना करून. संघ स्टनर्सला गरज आहे ती म्हणजे छोटी मोठी का होईना पण पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. प्रतीक, तेजस टू प्रतीक. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. विकेट कीपर च्या जवळ आपण बोलू शकतो की सेकंड स्लिप किंवा शॉर्ट थर्डमॅन मध्ये खेळाडू तैनात आहे. ह्या वेळेला मात्र बाद यष्टीरक्षक रोहित यांनी हा झेल टिपला. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 आणि हे तिसरं षटक गतिशील. प्रतीक आणि बऱ्याच वेळेला आजकाल जेवढं ग्लॅमरस क्रिकेट आहे आपण पाहतो की बरेच नवीन नवीन स्ट्रोक पाहायला मिळतात. अप्पर कट झाले, स्कूप स्ट्रोक झालं, स्लॉग स्वीप आपण ज्याला म्हणतो, रिव्हर्स स्वीप आपण ज्याला म्हणतो. पण हे सर्व स्ट्रोक जे ग्लॅमरस आहेत तेवढेच ते रिस्की सुद्धा आहेत. प्रतीकने सुद्धा आता जो स्ट्रोक खेळला हा स्ट्रोक जर त्यांनी सिंगल काढण्याचाच हेतू असता आणि सरळ बॅटने खेळला असता तर सहजगत्या मिड ऑफ किंवा मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये सिंगल मिळाला असता. पण ग्लॅमरस स्ट्रोक आपल्यावरती हावी होतात आणि ते खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपले विकेट सुद्धा जातात. तर ही बात कुठे ना कुठे चांगल्या खेळाडूंनी शिकणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू, हा चांगला स्ट्रोक, सरळ बॅटने खेळलेला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव तेज गतीने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि
सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या. एकंदरीत धावसंख्या झालेली आहे 13. 4 गड्यांच्या मोबदल्यात 2.4 षटकांमध्ये रन रेट पर ओव्हर जवळ जवळ 5च्या आसपासचा आहे. याच गतीने जर रन बनले तर 25 ते 30 ची धावसंख्या बनेल. कुठे ना कुठे एक छोटी पार्टनरशिप करून मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यावेळेला मात्र स्लॉग स्ट्रोक, चेंडू हवेत आणि फार बाउंड्री लाईनच्या लगत खेळाडू होता, तोपर्यंत त्या चेंडूपर्यंत पोहोचणं शक्य झालं नसतं. धावा मिळाल्या 2. फलंदाज राहुल यांना. चांगला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पहिली धाव तेज गतीने, उत्तम थ्रो. तेजस यांच्या षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्टनर्स या संघाने धावा कमावलेल्या आहेत 16 आणि गडी बाद झालेले आहेत 1 2 3 4. 4 गडी बाद 16 धावा. राहुल माफी असावी, रोहित सारख्या कसं बसलेल्या गोलंदाजाविरुद्ध त्यांची रणनीती काय असेल. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 16. रनांची गती आतापर्यंतची आहे जवळजवळ 5 धावा प्रति षटक. सामना जिंकायचा असेल तर एकंदरीत 50च्या आसपास पोहोचावं लागेल. येथून रनांची गती वाढवावी लागणार, ती सुद्धा रोहित सारख्या चांगल्या गोलंदाजाविरुद्ध. ऑन स्ट्राइक राहुल. राहुल विरुद्ध रोहित. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि वाईडचा इशारा. कधी कधी पंच थोडेसे कठोर वाटतात, पण लेग स्टंपच्या बाहेर म्हटलं जरी अर्धा सेंटीमीटर म्हणा चेंडू बाहेर असेल तरी तो वाईड आहेच. पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव तेज गतीने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. सुमित आणि राहुल मध्ये आता स्ट्राइक वरती आलेले आहेत सुमित. क्षेत्र रक्षण एकदा त्यांनी पारखून घेतलेलं आहे. प्रत्येक क्षेत्र रक्षकावरती नजर फिरवलेली आहे. रोहित शॉर्ट चेंडू कव्हरच्या दिशेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल टिपण्याचा प्रयत्न होता. रोहित यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रनअप. बघा रनअप फारशी मोठी नाही आहे, एकंदरीत 15 ते 16 पावलांची रनअप आहे, पण नियंत्रण आहे, गतीवरती नियंत्रण आहे, टप्पा यांचा अचूक आहे. अशा पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर आणि यष्टीरक्षकाची भूमिका फार महत्वाची असते. बॅटची आतली कड घेत हा चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता, पण त्यांच्यासाठी ही कामगिरी थोडीशी कठीण ठरली. झेल निसटलेला आहे, सुटलेला नाही, निसटलाय. प्रयत्न चांगला. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सुमित. अजून एक चांगला चेंडू. खरोखरच फार निपुण असे हे गोलंदाज आहेत रोहित. आपल्या लाईन आणि लेंथ वरती अभ्यास करणारे हे गोलंदाज आहेत. फलंदाजाला प्रत्येक चेंडू पाठोपाठ नवनवीन प्रश्न विचारणारे गोलंदाज आहेत. एकंदरीत धावसंख्या 18. 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक गतिशील.
पुन्हा एकदा तयार सुमित. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क आणि जबरदस्त संपर्क. 6 धावा. आरपीएल सिक्सर. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि रोहित विरुद्ध जर आत्मविश्वासाने खेळायचं असेल तर एकच गोष्ट तुम्हाला आपल्या खेळीमध्ये आणावी लागेल, ती म्हणजे आक्रमकता. कुठे ना कुठे निर्धाव गेलेला चेंडूचा दबाव सुमितवरती होता, पण हा स्ट्रोक स्लॉग स्ट्रोक जो आपण पाहिला तो फार आत्मविश्वासाने केला होता. योग्य फुटवर्क, टायमिंग आणि योग्य क्षेत्र यांची निवड त्यांनी केली. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तोच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सर आणि यावेळेला मात्र सुमित यांना तंबूमध्ये परतावं लागणार आहे. अजून एक गडी बाद होतोय संघ स्टनरचा. एकंदरीत धावसंख्या 24 आणि गडी बाद झालेले आहेत 5. शेवटचं षटक यानंतरचं. पहिलं षटक रोहित, दुसरं षटक प्रवीण, तिसरं तेजस, नंतर रोहित आणि आता 5वं आणि शेवटचं षटक घेऊन आलेले गोलंदाज म्हणजे पंकज. संघ ईगल्स तर्फे समोर राहुल आणि मंदार यांची जोडी. नवीन फलंदाज मंदार हा चेंडू नॉन स्ट्राईक एंड वरून पाहतील. राहुल. आतापर्यंतची धावसंख्या 24. 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक. चांगला स्ट्रोक, फ्लिक ऑफ द रेस्ट. चेंडू हवेमध्ये, झेलचा प्रयत्न आणि गुड एफर्ट मी म्हणेन, चांगला प्रयत्न. आणि संधी सुद्धा मिळेल आता स्ट्रायकर एंड वरती. धावा मिळालेल्या आहेत 3. बघा चेंडू पकडण्यासाठी एफर्ट फार चांगलं दिलं होतं खेळाडूने. झेल टिपण्याचा प्रयत्नही केला, पण त्या चेंडूपर्यंत पोहोचणं थोडंसं टफ होतं. पण त्यानंतर मात्र ज्या गतीनं स्ट्रायकर किंवा नॉन स्ट्रायकर एंडवरती चेंडू पोहोचायला पाहिजे होता त्या पद्धतीने पोहोचला नाही. 1 धाव अजून मिळाली. एकूण धावा मिळाल्या 3. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज मंदार. मोठा स्ट्रोक, मिस हिट, लॉंग ऑन आणि अत्यंत एकाग्रतेने सॉफ्ट हँडचा वापर करत हा झेल टिपला गेला. मंदार ही खाता न उघडता पवेलियन मध्ये पोहोचतील. एकूण धावसंख्या 27. 6 गड्यांच्या मोबदल्यात.
पंकज पंकज यांना सुद्धा यश मिळालेलं आहे. स्ट्राईक वरती आहेत राहुल, नवीन फलंदाज पंकज नॉन स्ट्राईक एंड वरती. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत स्क्वेअर लेगच्या क्षेत्र आणि हा झेल सुद्धा निसटला. थोडस अजून चांगला एफर्ट ईगल्स यांच्याकडून अपेक्षित आहे क्षेत्र रक्षणामध्ये त्यांच्या चाहत्यांना. एरवी ईगलचं क्षेत्ररक्षण फार चांगल्या दर्जाचं आहे, पण आज काही झेल निसटले नक्कीच. राहुल प्रयत्न करीत आहेत की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेळून धावांचा जो आकडा आहे तो 40च्या जवळपास न्यावा. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 29, 6 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला चेंडू पाहावा लागेल की अंपायरचा इशारा काय आहे. येस, बॅट इज इन्व्हॉल्ड. 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. एक अनुभवी अंपायरिंग पॅनल आम्हाला लाभलेला आहे. सुरेश दळवीजी, म्हात्रे सर आणि युवराज दांडेकरजी. 30 6 गड्यांच्या मोबदल्यात. छोटा चेंडू लॉंग ऑन, वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा, आरपीएल चौकार. आपण अशा प्रकारचे स्ट्रोक क्रिकेटमध्ये कमी आणि टेनिसमध्ये जास्त पाहत असतो. बॅकहँड स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो, तसंच बॅकफुटचा हा पंच होता. चेंडूची वाट पाहिली. अशा प्रकारच्या स्ट्रोकमध्ये आपली बॅटलिफ्ट जी आहे ती फार महत्वाची असते, त्यातली ताकद फार महत्वाची असते. 34 फॉर 6, 34 फॉर 6. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला जाणारा हा चेंडू आहे. पहिली धाव तेज गतीनं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि थोडासा झेल जो आहे गोलंदाजापासून दूर होता. एकूण धावा 36 आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावांचं लक्ष संघ ईगल्सला सेकंड इनिंग मध्ये. $37 is the target for team Eagles. Eagles तुमचा टार्गेट आहे 37.
आर्या 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि निर्णय घेतलेला आहे प्रथम क्षेत्ररक्षणाचा. सतीशजी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आपल्या सहकार्याबद्दल आणि आपल्या उपस्थितीबद्दल. आणि त्याचप्रमाणे रमेश शेठ शर्माजी आपलाही मनपूर्वक आभार. दोन्ही संघांचे अष्टपैलू खेळाडू एकमेकांसमोर आहेत. जेव्हा स्टनर संघाची सुरुवात झाली होती सिद्धेश आणि विस्मय यांनी सुरुवात केली होती आणि आता जेव्हा ईगल संघाची सुरुवात होते तेव्हा रोहित आणि सनी यांनी सुरुवात केलेली आहे. सिद्धेश गोलंदाजी करतायत, रोहित फलंदाजी करतायत. दोन्हीही अष्टपैलू खेळाडू आणि दोन्हीही त्याच ताकदीचे खेळाडू. सिद्धेश टू रोहित. LBW ची अपील आपण पाहिली पण चेंडूला उसळी होती आणि थोडंसं लेगस्टम्पच्या बाहेर जाणाराही हा चेंडू वाटत होता. धावसंख्या झालेली आहे, अजूनही खातं उघडलेलं नाहीये संघ ईगल्सचं. हा चांगला चेंडू आणि थेट हातात. जर लो स्कोरिंग मॅच आहे, संघ स्टनरच्या धावा 36 धावा झालेल्या आहेत, 37 धावांचं आव्हान असेल तर त्यांच्यासाठी जमेची बाब काय व्हायला हवी तर पहिल्या षटकामध्ये रोहित याचा विकेट आणि तसंच झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये रोहित बाद झालेले आहेत. पहिला गडी बाद होतोय 0 धावांवरती संघ ईगल्सचा 37 धावांचं आव्हान. नवीन फलंदाज अमोल आणि अमोल यांना अनमोल इनिंग खेळावी लागेल आपल्या संघासाठी. चांगला चेंडू पुन्हा एकदा. पहिल्या 4 चेंडूंवरती एकही धाव निघालेली नाहीये. कुठे ना कुठे या लो स्कोरिंग मॅच मध्ये ईगल्सला जर विजय मिळवायचा असेल तर अशाच प्रकारची गोलंदाजी करणं त्यांना गरजेचं असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला मात्र एक धाव मिळेल. खातं उघडलं गेलेलं आहे अमोल यांचं आणि त्यांचा संघ ईगल्सचं सुद्धा. सिद्धेश आपल्या संघाला योग्य सुरुवात देताना आपण पाहत आहोत. आता यावेळेला स्ट्राईकवर जे फलंदाज आहेत ते आहेत सनी. चांगला चेंडू.
सर्कलच्या खेळाडूंना एक काम करावं लागेल की सिंगल्स त्यांना रोखावे लागतील. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 2 गडी बाद 1 संघ ईगल्स 37 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. 24 चेंडू 35 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट इज 8.75. 8.75 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 9 धावा येथून पुढे गरजेच्या. आणि माझ्या मते प्रत्येक षटकानंतर अशा प्रकारच्या हर्डल्स जर घेतल्या गेल्या तर बराच वेळ जाईल, कारण की प्रत्येक खेळाडूला एकत्र यायचे, चर्चा करायची, त्याच्यानंतर त्याला त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या स्थानापर्यंत पण पोहोचायचं आहे. म्हणजे एकंदरीत कमीत कमी 5 मिनिटांचा वेळ या हर्डल्स मागे व्यर्थ होतो. जर गरज नसेल तर अशा प्रकारच्या हर्डल्स टाळण्यात याव्यात, जेणेकरून वेळ वाचेल. कारण की आपला खेळाडू जर समजा लॉंग ऑनला आहे तर लॉंग ऑन वरून तो येणार विकेटपर्यंत, तिथे आल्यानंतर चर्चा करणार, त्याच्यानंतर पुन्हा तो लॉंग ऑनला जाणार. आणि याच्यामध्ये बघा हर्डल नंतर जवळजवळ 5 मिनिटं व्यर्थ होतात. जी काही प्लॅनिंग्स आहे ती संघाच्या प्रमुख खेळाडूंमध्ये व्हावी, कप्तान, उपकप्तान, आणि तो संदेश जो आहे इशाऱ्याने म्हणा किंवा आपण आवाज देऊनही तो संदेश पोहोचवू शकता. पण हर्डल्स प्रत्येक षटकामागे गरजेच्या नसतील. क्षेत्ररक्षणाची सजावट, थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, सर्कलच्या आत पॉइंट रिजन मध्ये खेळाडू तैनात आहे, त्यापाठोपाठ डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात, मिड ऑफ मध्ये खेळाडू तैनात, शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळाडू. मोठा स्ट्रोक पण मिस हिट. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पॉवर प्लेचे हे षटक आहे. 3 खेळाडू या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील तर कुठे ना कुठे थोडीशी स्वैर फलंदाजी जरी झाली तरीही चालेल. हवेतून खेळ आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या झालेली आहे 4 एका गड्याच्या मोबदल्यात. रणजितचा चांगला चेंडू, यावेळेला मात्र संधी. रनआउटचा इशारा. नेमकं काय झालंय त्या ठिकाणी थोडंसं समजणं कठीण आहे कॉमेंट्री बॉक्स मधून. पण माझ्या मते बॅट कुठे ना कुठे आपल्याला पाहायला मिळालं की जेव्हा ड्रॅग करत होते फलंदाज तेव्हा मात्र ती अडकली असावी बहुतेक आणि क्रीज गाठता आलं नाही. फार दुर्भाग्यवश असा हा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या झालेली आहे संघाची धावसंख्या 5 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या 5 2 गड्यांच्या मोबदल्यात. येस, करेक्शन सर, तो रॉंगली वाईड काउंट झालाय. संघ ईगल्सचा अजून एक गडी बाद होतोय.
एवढी घाई आणि अशा प्रकारचे स्ट्रोक्स का खेळले जातात याचं नक्कीच उत्तर त्यांच्या चाहत्यांनाही मिळत नाहीये की का अशा प्रकारची फलंदाजी होत आहे. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे 6. 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज रणजित आणि पुन्हा एकदा रॉंग शॉट सिलेक्शन. चौथा गडी बाद. एकूण धावसंख्या 6. संघ ईगल्स 19 चेंडूंमध्ये आता 31 धावांची गरज. या सामन्यामध्ये आतापर्यंतची स्पर्धेची सगळ्यात कमी धावसंख्या नोंदवली गेली टीम स्टनर कडून. 36 आणि 37 धावांचं आव्हान. हे आव्हान सुद्धा आता डोंगरा एवढं मोठं झालेलं आहे. आता मात्र 6 धावांवरती 4 गडी बाद झालेले आहेत संघ ईगल्सचे आणि 19 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज. मी पुन्हा एकदा सतीशजी यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आपण येथे आलात आणि आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात. क्रिकेटच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा आपल्या येण्यानं आम्हाला रंगवता आलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार सतीशजी. असाच आपला प्रेम आपला आशीर्वाद रोहिणी प्रीमियर लीगच्या वतीनं असू दे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6. 4 गड्यांच्या मोबदल्यात संघ ईगल्स. 18 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट इज 10.33 पर ओव्हर. सहा धावा 4 गडी बाद. रोहिणी प्रीमियर लीग का ये तीसरा मुकाबला है. तीसरा मुकाबला जब शुरुआत में पहले पारी का अंत हुआ तो सारे दर्शकों ने कहा कि भाई ये तो स्कोर सबसे कम बना है और ये काफी आसान मामला हो जाएगा टीम ईगल्स के लिए और लगभग ये संघ जो है पहले ओवर में ही अपना इरादा साफ कर देंगे और ये मुकाबला जो है एक हाथ से जीत जाएंगे. लेकिन ऐसा हुआ नहीं. मुकाबले की शुरुआत में सिद्धेश ने गेंदबाजी की स्टनर्स की तरफ से, विकेट लपके. फिर गेंदबाजी की रंजीत ने और 2 ओवर में कुछ ऐसा हाल है कि स्कोरबोर्ड पर मात्र 6 रन है 4 विकेटों के नुकसान पर. यहां पे रास्ता और तीखा हो चुका है. 18 गेंदों में अब 31 रन, जहां प्रति ओवर लगभग 11 रन बनाने हैं ईगल्स टीम को. देखिए क्रिकेट खेल है और ये खेल बहुत रोमांच भरा होता है. आप इसे पहले ही प्रेडिक्ट नहीं कर सकते.
फिर एक बार सिद्धेश जिनके हाथों में गेंद है और स्ट्राइक पर बाएं हाथ के बल्लेबाज यश। यश एक और अच्छी गेंद, बहुत बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। जरूरी नहीं कि आप किस पेस से गेंदबाजी कर रहे हो, जरूरी यह है कि आप कहां गेंदबाजी कर रहे हो। गेंदबाजी में आपके टप्पे पर और दिशा पर अगर आपका नियंत्रण हो, अगर टप्पा सही है, दिशा सही है, तो गति चाहे जो भी हो, आप इस खेल में कामयाब जरूर होंगे। बहुत ही शानदार गेंदबाजी सिद्धेश की तरफ से, यश को चकमा देते हुए अब 16 गेंदों में 31 रनों की दरकार। यह लक्ष्य और बड़ा होता हुआ, तीखा होता हुआ संघ स्टनर्स के लिए, माफी चाहूंगा, ईगल्स के लिए। अब यहां पर एक और विकेट का पतन नजर आता हुआ। पहले ऐसे लगा कि शायद अपील हुई है, बाहरी किनारा लगा है, फिर समझ में आ रहा है कि स्टंप आउट होके, एम आई राइट अंपायर्स? स्टंप आउट, यस, स्टंप आउट होके यश पवेलियन लौट रहे हैं। बहुत खूबसूरत नजारा लगता है जब इस मैदान में हरियाली भी है और ये जो छोटे छोटे पंछी हैं, पहले हवा के रास्ते आते हैं जरूर और इस हरियाली में बैठ जाते हैं इस तरीके से। मैदान पे दृश्य बहुत दर्शनीय है, प्रदर्शनीय है, लेकिन अगर प्रदर्शन की बात करें तो ईगल्स का प्रदर्शन ईगल्स की तरह नहीं हो रहा है, इन पंछियों की तरह नहीं हो रहा है। कुल मिलाकर विकेट गिरे हैं 5 और रनों और विकेट के बीच में केवल एक ही अंतर है, एक बस। 6 रन बने हैं, 5 विकेट गिरे हैं। लगातार विकेटों का पतन होता रहा, कोई भी बल्लेबाज ऐसे नजर नहीं आया कि जिम्मेदारी ले रहा है और रॉन्ग शॉट सिलेक्शन नजर आए, हल्के में शायद इस लक्ष्य को लिया गया। तो यहां से भी वापसी हो सकती है, ऐसा नहीं कि यहां पर ईगल्स पूरी तरीके से बाहर हो चुका है, नहीं, यहां से भी वापसी हो सकती है। अगर 10 से 15 रनों की पार्टनरशिप 8 से 10 गेंदों में बने यहां से भी, तो भी वापसी हो सकती है। और इस तरह की अगर अतिरिक्त रन मिलेंगे तो थोड़ी सहायता ईगल्स को जरूर होगी। अब तक की रन संख्या 7, 5 विकेटों के पतन पर अब जरूरी 15 गेंदों में 30। बड़ा स्ट्रोक का प्रयास, देखिए दाद देनी होगी इस लो स्कोरिंग मैच में। जिस अंदाज में सिद्धेश ने गेंदबाजी की है, रणजीत ने गेंदबाजी की है, यह बड़ा स्ट्रोक है। मिड विकेट का क्षेत्र, गेंद मैदान के नहीं, यहां पर भी लपके गए हैं, यहां पर भी लपके गए। एक और विकेट का पतन। कुल मिलाकर रन संख्या 7, 6 विकेटों का पतन। रिक्वायर्ड रन रेट आसमान छूता हुआ, यानी 14 रन प्रति ओवर अब यहां से जरूरी। नए बल्लेबाज हिमांशु और साथ उनकी जो नॉन स्ट्राइकर एंड पर निभाएंगे वो होंगे प्रवीण। मुझे लगता है प्रवीण स्ट्राइक पर रहेंगे क्योंकि जो छोर है वो बदला गया था। प्रवीण रहेंगे स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर हिमांशु। स्ट्राइक पर हिमांशु, फुल टॉस गेंद, इसे रास्ता दिखा दिया, केवल रास्ता दिखा दिया 4 रनों का।
ये तोहफा था सिद्धेश की तरफ से। अमूमन इस प्रकार की गेंदबाजी इनके तरफ से हम नहीं देखते। सिंपल सा फुल टॉस लेग स्टंप के बाहर का, उसे केवल रास्ता दिखा दिया फाइन लेग के क्षेत्र का। कुल मिलाकर रन संख्या 3 ओवर के समाप्ति के बाद 11, 6 विकेटों के पतन पर टीम ईगल्स अब यहां से 12 गेंदों में 26 रनों की दरकार, प्रति ओव्हर 13 जरुरी। 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज, 12 गेंदे 26 जरुरी। 6 विकेट गिरे हैं, लगातार विकेटें गिरी, दबाव बना ईगल्स पर। लेकिन दोस्तों हम हारते तब नहीं जब हम गिर जाते हैं, हम हारते तब है जब हम उठने से मना कर देते हैं। ईगल्स को विश्वास के साथ खेलना होगा, चाहे प्रवीण हो हिमांशु हो। देखिए आदमी का सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दबाव में ही होता है, प्रेशर में ही इंसान अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन देता है। आप दुनिया के कितने भी रिकॉर्ड्स देख लीजिए, रिकॉर्ड्स तब बनते हैं जब करो या मरो की सिचुएशन होती है। यहां प्रवीण और हिमांशु को भी जानना होगा कि यहां से भी मुकाबला जीता जा सकता है और असली हीरा निखरता है दबाव में। हिमांशु, प्रवीण ऑन स्ट्राइक, हिमांशु नॉन स्ट्राइक एंड पर। यहां से सफर 12 गेंदे 26 रनों का। गेंदबाज मंदार धीमे रफ्तार में गेंद की है, पॉइंट के ऊपर से गेंद तेजी से बाउंड्री लाइन की दिशा में बढ़ती हुई। बेहतरीन क्षेत्र रक्षण, देखना होगा कितने रन यहां पर बटोरे जाते हैं। 3। देखिए संघर्ष जारी है, 14 रन बने हैं 6 विकेटों के पतन पर। अब 11 में 23 जरूरी। बातचीत गुरु मंत्र एक दूसरे को देते हुए दोनों खिलाड़ी। अब स्ट्राइक पर आए हैं हिमांशु। मंदार अच्छे गेंदबाज है, धीमी रफ्तार से गेंदबाजी करते हैं। ये अच्छी गेंद और करीबी मामला। यहां स्टंप का मौका जरूर नजर आ रहा था बाउंड्री लाइन कमेंट्री बॉक्स से, लेकिन यह मुश्किल होता है इतना क्विक पिक करना। और जब मंदार जैसे मध्यम तेज गेंदबाज हो और अपनी दिशा में परिवर्तन करने वाले गेंदबाज हो तो यह मुश्किल कार्य होता है विकेट कीपर के लिए। अब तक 14, 6 विकेटों के पतन पर 23 जरूरी 10 में। फिर एक बार बल्ले और गेंद का संपर्क नहीं, स्क्वायर लेग के क्षेत्र में तेज रफ्तार से खिलाड़ी पहुंचे और यहां बैकअप दिया, वो बहुत अच्छी बढ़िया बात हुई स्टनर्स के लिए। कुल मिलाकर अब रन बने हैं 16, 6 विकेटों के पतन पर 9 गेंदे 21 जरूरी। 9 गेंदे 21 रन जरूरी। फुल टॉस गेंद मिस हिट। मंदार बहुत बेहतरीन ये कैच लपका है, दबाव में थे मंदार भी, फुल टॉस गेंद थी, उसे मिडल नहीं कर पाए थे खिलाड़ी हिमांशु। गेंद हवा में रही, मंदार ने एकाग्रता के साथ पूरे संयम के साथ इस कैच को लपका। कुल मिलाकर रन संख्या 16, 7 विकेटों के पतन पर अब यहां से रास्ता 8 गेंदों में 21 रनों की दरकार। प्रवीण, ये अच्छी ड्राइव है और ये गजब की ड्राइव है। ओहो, और मुझे लगता है वो गेंद शायद पत्थर से टकराई और मैदान में रुक गई है आप, लेकिन रुकी तो जरूर है। ऐसे लग रहा था कि बाउंड्री लाइन की दिशा में बहुत तेजी से वो गेंद जा रही थी।
18 रन 7 विकेटों के पतन पर। प्रवीण बाहर अंदरूनी किनारा थर्ड मैन की दिशा में केवल एक, यानी इसी अंदाज में 4 ओवर की समाप्ति। 4 ओवर के अंत में टीम की रन संख्या 19, 7 विकेटों के पतन पर। 6 गेंदे 18 रन जरूरी, 6 गेंदे 18 रन जरूरी। प्रवीण और पंकज 6 गेंदों में 18 रन, और गेंदबाजी में गेंदबाज राहुल। अब देखा जाए तो 6 गेंदों में 18 रन बहुत बड़ा लक्ष्य होता है, लेकिन प्रवीण और पंकज कुछ इस तरीके से सोचे कि मुझे सिर्फ 3 गेंदें मिडल करनी है और उन 3 गेंदों में ऐसा प्रहार करना है जिसपे मेरे शरीर की पूरी ताकत में लगा दूं। अगर इस प्रकार की सोच होगी तो 3 गेंदें और भी आपके पास बच जाएंगी। 6 गेंदों में 18 रन बनाने हैं, 3 को टारगेट करना है पूरे जोर के साथ। राहुल, अच्छी गेंद, अच्छी गेंद। अब यहां 5 गेंदों में 18 रन बनाने हैं। यह इतना आसान मामला होने वाला है नहीं, क्योंकि राहुल इतनी कमजोर गेंदें आपको देंगे नहीं। एक और अच्छी गेंद, इस बार यॉर्कर मिड ऑफ के क्षेत्र में। पहली गेंद, पहला रन तेजी के साथ। केवल एक, 4 गेंदों में 17 रन बनाने हैं। 4 गेंदों में 17 रन बनाने हैं। अब थोड़ी सी चर्चा मंदार और गेंदबाज राहुल के बीच। शायद कोई तो गुरु मंत्र उन्होंने राहुल के साथ शेयर किया है। अब देखिए यहां से रन बनाने हैं, 4 गेंदों में 17, 3 बड़े स्ट्रोक यहां से भी जरूरी। अब सिंगल्स डबल्स से शायद ही मौके बनेंगे, लेकिन अगर बड़े स्ट्रोक आए तो रोमांच पैदा होगा। बाएं हाथ के बल्लेबाज पंकज ऑन स्ट्राइक। अब बाहरी किनारा एक। जिस तरीके से स्टनर्स के गेंदबाजों ने गेंदबाजी की है, जैसे कंजूसी भरी गेंदबाजी की है, तारीफ होनी चाहिए कि बल्लेबाजों ने इतने ज्यादा रन बटोरे नहीं थे, लेकिन कहीं पर भी विश्वास की कमी, कहीं पर भी जोश की कमी इनके गेंदबाजों में नहीं दिखी। पूरे जोश और जुनून के साथ गेंदबाजी की और इस मकाम पे पहुंचे। ये जबरदस्त प्रहार है, लेकिन क्या अब देर हो चुकी है? शायद। बेहतरीन फील्डिंग। टीम की रन संख्या 22, 7 विकेटों के पतन पर। 2 गेंदों में 15 रन। ईगल्स अब यहां से सोचना होगा कि कहां पर गलतियां हुई हैं। टीम मैनेजमेंट हो, कप्तान हो, अनुभवी खिलाड़ी हो, थोड़ा सा अभ्यास इस मैच की जो गलतियां हुई हैं और दूसरे टीम ने जो अच्छी बातें की है उस पर काम करना जरूरी। यह बड़ा स्ट्रोक है, मिड विकेट के ऊपर कैच का मौका और लपक लिया।